पुढची बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या जयंती नदीचा अक्षरशः नाला झालाय। या नाल्यामध्ये 4000 टनापेक्षा अधिक फ्लोटिंग मटेरियलचा कचरा साचलेला आहे। या प्लास्टिकच्या बॉटल्स आणि पिशव्यांचा सुद्धा त्याच्यात समावेश आहे। पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी मिसळतंय आणि प्रशासनाचं मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय। 4000 टन फ्लोटिंग मटेरियलचा कचरा इथे निर्माण झालेला आहे। या कचऱ्याचा अक्षरशः थर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। अमरसिंह, हा जो सगळा प्रकार आहे प्रचंड धक्कादायक दिसतोय। मोठ्या प्रमाणावर कचरा तिथे साचलेला आहे, या सगळ्याकडे लक्ष का नाहीये स्थानिक प्रशासनाचं? गेल्या काही दिवसापासून महापालिकेची निवडणूक झाली होती, त्यामुळे प्रशासन यामध्ये गुंग होतं। परंतु जो जयंती नाल्यामधून पाणी जातं ते पंचगंगा नदीला थेट पोहोचलं जातं। हा जयंती नाला तयार झाला, तो जयंती नदी आहे। गेल्या काही दिवसापासून या जयंती नाल्यामध्ये विविध प्रकारचे असे प्रयोग करण्यात आले आणि कचरा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण आता हा आपण थर पाहतोय, एक नवीन प्लास्टिकचा रस्ता झालाय का काय असं वाटतं, कारण नाल्यामध्ये पाणी कमी आणि प्लास्टिक जास्त दिसतं। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर महापालिकेने प्लास्टिक बंदी घेतली होती। जिल्ह्यामध्ये प्लास्टिक बंदी असताना इतक्या प्रमाणात कचरा आला कुठून, कारण प्लास्टिक असेल, बॉटल्स असतील, याचा कचरा विलगीकरण व्यवस्थित होत नाही। त्यामुळे प्रशासन आता याच्याकडे कसं बघते गरजेचं आहे, कारण गेल्या काही दिवसापासून प्रदूषण म्हणजे पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण वाढलं प्रमाण होतं, त्याच्याकडे दुर्लक्षही प्रशासनाने केलं आहे। आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये महापौर असतील, उपमहापौर होतील, प्रशासन इकडे लक्ष देते का गरजेचं आहे, कारण गेल्या कित्येक वर्षापासून हा नदीचा नाला केलेला आहे आणि ह्या नदीच्या नाल्याचं पाणी पंचगंगा नदीमध्ये जाते आणि त्यामुळे प्रदूषण होते आणि आरोग्याला हानिकारक होते। अगदी, आणि त्याच्यामुळे आता नवीन सगळ्या महापौर आणि उपमहापौरांकडून आपल्याला हीच अपेक्षा असेल की या सगळ्या कामाकडे लक्ष दिलं जाईल आणि जनतेच्या समस्या सोडवल्या जातील। दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे तपशील देण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरमधून अमरसिंह होते, त्याचबरोबर नागपूरमधून तेजस, पुण्यातून रोहन जोडले गेलेले, त्याचबरोबर किरण आपल्यासोबत नाशिकमधून होते, त्याचबरोबर ठाण्यामधून कुणाल, नवी मुंबईमधून कविता आणि मुंबईमधून ज्योत्स्ना आपल्याशी जोडल्या गेलेल्या होत्या। तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। संबंधित बातम्यांचे तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी।